नमस्कार मित्रांनो. दिव्यांग बांधव, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राज्यातील विविध शासकीय योजनांबाबत मोठे निर्णय हे अधिवेशनातच घेतले जातात. नवीन योजना जाहीर करणे, विद्यमान योजनांमध्ये सुधारणा करणे, अनुदान वाढवणे किंवा निधीची तरतूद करणे यासारखे निर्णय याच अधिवेशनात घेतले जातात. यावेळी 22 जून ते 10 जुलै दरम्यान होणारे पावसाळी अधिवेशन विशेष महत्त्वाचे मानले जात आहे. कारण दिव्यांग, विधवा महिला आणि निराधार लाभार्थ्यांच्या मानधन वाढीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असे व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्या टीमला खूप मेहनत घ्यावी लागते. जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता, व्हिडिओला लाईक करता, तेव्हा आम्हाला असे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला जास्त वेळ न लावता आता सुरुवात करूया. मित्रांनो, मागील अधिवेशनात दिव्यांग बांधवांचे मानधन 1500 रुपयांवरून थेट 2500 रुपये करण्यात आले होते. हा निर्णय लाखो दिव्यांगांसाठी दिलासादायक ठरला. मात्र आजच्या वाढत्या महागाईच्या काळात 2500 रुपये पुरेसे नसल्याची भावना लाभार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे आता अनेक संघटना आणि लाभार्थी दिव्यांग मानधन 6000 रुपये करण्याची मागणी करत आहेत. याचबरोबर विधवा महिलांचे अनुदान देखील वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे की महिलांशी संबंधित विधेयकांवर चर्चा करताना विधवा महिलांच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करावा आणि त्यांच्या अनुदानात भरीव वाढ करावी. तसेच दिव्यांग बांधवांच्या बाबतीतही सरकारने यापूर्वी सकारात्मक भूमिका घेतली आहे. बच्चू कडू यांनी अनेकदा दिव्यांगांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. त्यामुळे यावेळीही हा विषय अधिवेशनात मांडला जाण्याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. मात्र केवळ 1-2 नेत्यांनी विषय मांडून चालणार नाही. राज्यभरातील आमदारांनी देखील हा प्रश्न सभागृहात उपस्थित करणे आवश्यक आहे. कारण जितक्या मोठ्या प्रमाणात चर्चा होईल, तितकी सरकारवर निर्णय घेण्याची जबाबदारी वाढेल. म्हणूनच माझी सर्व दिव्यांग बांधव, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि निराधार लाभार्थ्यांना विनंती आहे की आपल्या मतदारसंघातील आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क साधा. त्यांना लेखी निवेदन द्या. आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवा. जर हा विषय अधिवेशनात चर्चेला आला तर सरकारला अधिकृत भूमिका स्पष्ट करावी लागेल. सरकार मानधन का वाढवू शकते किंवा का वाढवू शकत नाही याचे उत्तर सभागृहात द्यावे लागेल. आणि हीच गोष्ट भविष्यातील मोठ्या निर्णयासाठी पहिली पायरी ठरू शकते. मित्रांनो, आजच्या घडीला महागाई प्रचंड वाढली आहे. औषधे, शिक्षण, प्रवास, दैनंदिन गरजा यांचा खर्च वाढत आहे. त्यामुळे दिव्यांग, विधवा महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक मदतीची गरज आहे. हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. आता पाहावे लागेल की या पावसाळी अधिवेशनात सरकार या विषयावर काय भूमिका घेते आणि लाभार्थ्यांसाठी कोणती घोषणा करते. तुमचे मत काय आहे? दिव्यांग, विधवा महिला आणि निराधार लाभार्थ्यांनी मानधन 6000 रुपये व्हावे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लय भारी माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.